मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी होलिका दहन, मुख्यमंत्र्यांकडून होळीची पूजा। आई तुळजाभवानीच्या मंदिरात होळीचा सण उत्साहात साजरा, मंदिराचे महंत, पुजारी आणि मानकरी यांच्याकडून होळीचं दहन। शिर्डीच्या साई मंदिरातही पारंपरिक पद्धतीने होलिका दहन, साईबाबा संस्थानचे तुकाराम हुळवले यांनी सपत्नीक होळीचं पूजन करत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। रायगडच्या आंबेत गावात शिमग्यातील सोंगाड्यांची धूम, होलिका दहन झाल्यावरती विविध वेशभूषेत अवतरले शिमग्यातले सोंगाडे। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटामाटात साजरी, पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक नंदुरबारमध्ये। रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी होळी साजरी, होलिका दहनासाठी गावकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास गावात होलिका दहन करताना काठीला उलटी कोंबडी बांधून गावकऱ्यांचं वर्तुळ। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात जात आदिवासींसोबत होळी साजरी केली। आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात राणा दाम्पत्य सहभागी झालं होतं। दादरमध्ये ठाकरे गटाकडून होळी साजरी, अनिल देसाई यांच्या वतीनं महागाई आणि महिला अत्याचाराच्या होळीचं दहन। अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी होळी, मिटकरींनी सपत्नीक होळी पेटवली। 10 सडक्या प्रवृत्तीच्या राक्षसी प्रवृत्तीला सद्बुद्धी मिळो, अमोल मिटकरींचं होळी समोर साकलं। मुंबईच्या जटवाडा इथे बंजारा समाजाकडून होळी साजरी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उत्सवात सहभागी। बंजारा समाजातल्या नागरिकांसोबत पारंपरिक नृत्यावर सावेंचाही ठेका। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बंजारा समाजाच्या होळी सहभागी, यावेळी पंकजा मुंडेंनी बंजारा नृत्यही केलं। गोंदियाच्या आमगावमध्ये शासनाच्या विविध योजनांची नागरिकांकडून होळी, आमगाव नगर परिषदेचा वाद न्यायप्रविष्ठ, त्यामुळे 10 वर्षांपासून योजनांचा लाभ मिळाला नसल्यामुळे नागरिक संतप्त। अकोल्यामध्ये वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी करत अनोख्या पद्धतीनं होळी उत्सव साजरा, घरगुती नळ कनेक्शनवरती बसवलेल्या मीटरचं वेळेवरती रीडिंग न घेता चुकीची बिलं पाठवल्यामुळे ही होळी केली। धुळ्यात ठाकरे गटाकडून अनोखा होळी सण साजरा, वाढीव मालमत्ता कराच्या पावत्या जाळून केला महानगरपालिका प्रशासनाचा निषेध। पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्या वतीनं नामदेव पायरी इथे होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरेंनी होलिका आणि डफाचं पूजन करत ही होळी प्रज्वलित केली। भिवंडीतल्या भोईवाडा इथे कोळी बांधवांकडून मोठ्या उत्साहात होळी साजरी, आगरी कोळी बांधवांकडून होळीची मिरवणूक। मुंबईच्या प्रतीक्षानगरमध्ये ही अनोखी होळी साजरी, होळीच्या माध्यमातून मतदानासंदर्भात जनजागृती। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाची होळी पेटवत सुरुवात, 3 लाख भाविक सैलानीमध्ये दाखल, यावेळी पेटवली गेली 10 ट्रक नारळाची प्रसिद्ध होळी। गोंदियाच्या आमगाव इथे 5100 शेणपोळ्यांनी सजवलेल्या होळीचं दहन, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये असं आवाहन करत अनोख्या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश। नाशिकच्या कळवण तालुक्यातील अंबुर्डी आणि जामशेद भागात आदिवासी परंपरेनुसार होळीचा सण साजरा, यावेळी तमाशासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। अकोल्यामध्ये बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी, पारंपरिक गीतं गात आणि बंजारा नृत्य करत बंजारा बांधवांनी लुटला होळीचा आनंद। नागपूरच्या विविध भागात होळीचं दहन, वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा यासाठी होळी दहनाला महत्त्व, जयदुर्गा सोसायटीमध्ये सामूहिक होलिका दहन। नागपुरात होळीचा उत्साह, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांकडून होळी उत्साहात साजरी। सिंधुदुर्गच्या सांगेली गावात फणसाच्या झाडाची पूजा, महाशिवरात्रीपासून होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत फणसाच्या झाडाची पूजा करण्याची गेल्या 350 वर्षांपूर्वीची परंपरा आहे।
रत्नागिरीच्या करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवात भाविकांचा जल्लोष, ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीनं गोवळकोट मंदिरापासून वाजत गाजत पालखीचं आयोजन, यावेळी भाविकांची मोठी गर्दी. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रहाडीमध्ये डुबकी घेत रंगोत्सव खेळण्याची अनोखी परंपरा. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरामध्ये 5 रहाडी खुल्या केल्या जातील. नाशिकच्या येवल्यामध्ये रंगपंचमीचे सामने होणार. रंगपंचमी उत्सव समिती मंडळाच्या बैठकीत निर्णय. होळीनिमित्त गोंदियाच्या आमगावात पोलिसांचा रूट मार्च. होळीचा सण शांततेमध्ये साजरा करण्याचं पोलिसांचं आवाहन. 100 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये आगळीवेगळी होळी साजरी. दुर्गा मातेच्या यात्रेला आदिवासी बांधवांची मोठी गर्दी. मुखवटे परिधान करून संबळाच्या तालावरती आदिवासी बांधवांचं पावरी नृत्य. रायगडच्या कोळीवाड्यामध्ये होळी उत्सवाची धूम. कोळी बांधवांनी रंगीबेरंगी पताकांनी सजवल्या होड्या. मोठा मासा बांधून कोळी बांधवांकडनं होळीची पूजा. सिंधुदुर्गामध्ये होळी उत्सवाची धूम. जिल्ह्यामध्ये 538 सार्वजनिक तर 598 खासगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन. काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांकडनं जल्लोषात स्वागत. राजू पारवे रामटेक लोकसभेतनं शिवसेनेचे उमेदवार आहेत. रामटेकमध्ये राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्यात लढत पाहायला मिळेल. नागपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या झुंडशाहीला आपण कंटाळलेलो होतो, त्यामुळे आपण काँग्रेस पक्ष सोडला. शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या राजू पारवेंकडनं आपलं मत व्यक्त. सांगली लोकसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडी सुरू असलेल्या राजकारणाची भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडवली खिल्ली. संजय काकांच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित नसल्यामुळे लोक संभ्रमात. पडळकरांची प्रतिक्रिया. भाजपची देशातली लोकसभेसाठीची 5वी यादी जाहीर. 111 उमेदवारांचा यादीत समावेश, तर महाराष्ट्रातील 3 जणांना उमेदवारी. हिमाचलच्या मंडी लोकसभेसाठी एनडीएकडनं अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी, तर नुकतेच काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश केलेले नवीन जिंदल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधनं उमेदवारी जाहीर. रामायण मालिकेतनं रामाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अरुण गोविल निवडणुकीच्या मैदानात. अरुण गोविल यांना भाजपकडनं लोकसभेची संधी. गोविल मेरठमधनं भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवतात. शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी. हेमंत गोडसेंवरती अजिबातच अन्याय होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी महायुतीकडनं खासदार सुनील मेंढेंना उमेदवारी जाहीर, तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे प्रशांत पडोळे निवडणुकीच्या रिंगणात. आपण 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन विश्वास कायम ठेवलाय. तो विश्वास पुन्हा एकदा सार्थकी लावू. सुनील मेंढेंचं नाव जाहीर झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया. तर गडचिरोली चिमूर मतदारसंघातनं खासदार अशोक नेते यांना महायुतीकडनं पुन्हा एकदा संधी, तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे नामदेव किरसान हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतात. भाजपकडनं गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी अशोक नेतेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांचा गडचिरोलीमध्ये मोठा जल्लोष. तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल नेत्यांनी व्यक्त केला आनंद. चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी. विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांची नावही चर्चेत होती. अभयसिंग जगताप यांचा शरद पवारांकडे माढा लोकसभेवर दावा. महादेव जानकर महायुतीत परत गेल्यावरती अभय जगताप यांच्याकडनं हा दावा केला जातोय. सोलापूर लोकसभेसाठी महायुतीकडनं माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते निवडणूक लढतील. राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यावर सोलापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी. बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबतं. देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा. वाद मिटला की नाही याबद्दल अस्पष्टता. नंदुरबार लोकसभेवरती काँग्रेसचा झेंडा फडकणार. महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींचा दावा.
लोकसभेत नेहमीच आदिवासी समाजाबद्दल आपण आवाज उठवू, पाडवींची प्रतिक्रिया. आमदार बच्चू कडू महायुतीतनं बाहेर पडण्याची शक्यता. राणा दाम्पत्यावरती नाराज असून अमरावतीतनं स्वतंत्र लढू, बच्चू कडूंची माझाला माहिती. नवनीत राणांना उमेदवारी दिली तर ते आपण समजून घेऊ, मात्र कार्यकर्ते काही समजून घ्यायला तयार नाहीयेत, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन. 26 मार्चला मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना अमरावतीच्या लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावलंय. अमरावतीमध्ये आमदार रवी राणांकडून खासदार नवनीत राणांचा कमळ चिन्हावरती प्रचार सुरू. राणा दाम्पत्य 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर. महायुतीचं जागावाटप 26 मार्चला जाहीर होणार. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, तर महायुतीत कोणत्याही जागांबद्दल तिढा नाही, शिरसाट यांची माहिती. राज्य सरकार आचारसंहिता संपल्यावर महिन्याभरात सगळे सोयरेचा कायदा अंमलात आणणार. शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती. मराठा समाज सरकारसोबत ठामपणे उभा असेल, केदार यांचा दावा. आपण निवडणूक लढवणार नाही, राजकारण आपला मार्ग नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सगळे सोयरे अंमलबजावणीचं लेखी आश्वासन देऊन योग्य उमेदवाराला मत द्या, जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत भूमिका घेणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीडची उमेदवारी जाहीर झाल्यावर पंकजा मुंडे परळीत. धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे बहीण भावामध्ये चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा झटका. महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित. शिंदे गटाकडून परभणीच्या जागेवरती जानकर निवडणूक लढवण्याची शक्यता. तर महादेव जानकरांना लोकसभेची 1 जागा मिळणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरेंची माहिती. धाराशिवच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क. अजित पवारांकडून धाराशिवच्या जागेसाठी शब्द दिल्याचा अजित पवार यांचे निकटवर्तीय सुरेश बिराजदार यांचा दावा. ओमराजे निंबाळकरांनी कोणती विकास कामं केलेली नाहीत, बिराजदारांची टीका. सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरण्यास मनाई. या आदेशाचं पालन होत नसल्यानं त्या संदर्भातले फोटो, व्हिडिओ आणि ठिकाणाचं नाव शरद पवार गटाच्या मेल आयडीवरती पाठवण्याचं नागरिकांना आवाहन. पुण्यातल्या कात्रज भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं होळीचं आयोजन. अमोल कोल्हेंनी पेटवली महागाईची होळी. कार्यकर्त्यांकडून महागाईच्या विरोधात घोषणा. तर महायुतीच्या पायाखालची वाळू सरकलीये. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, मनसेला घेऊन पण काहीही होणार नाही, म्हणूनच की काय रासपची त्यांना गरज भासते. अमोल कोल्हेंचा भाजपवरती निशाणा. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा नष्ट केली. पियुष गोयल यांची ठाकरेंवर टीका. राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबत युती, गोयल यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता काँग्रेसला ते सीट्स विकतात. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा उद्धव ठाकरेंवरती आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.